आता आलो आहे हॉस्पिटलमध्ये बरं का. आणि मम्मीचा काय म्हणतात आपण एन्जिओग्राफी झालेली आहे आणि सगळं व्यवस्थित रिपोर्ट सगळा तुमच्या आशीर्वादाने रिपोर्ट एकदम मस्त निघालेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आहे मम्मीला काय जण कशामुळे वाढले होती एन्जिओग्राफीमध्ये त्यांचा प्रॉब्लेम नाही येते काय त्यांचा ॲक्च्युली प्रॉब्लेम मसलमध्ये नस दबल्यामुळं ते त्रास झालेला आहे. तर ब्लॉकेज वगैरे काय नाही आहे, पूर्ण नॉर्मल आहे. तर भारी वाटलं. डॉक्टरांना सांगितलं, मन कसं एकदम प्रसन्न झाल्यानं वाटलं. जे 2 दिवस झालं टेन्शन होतं ते एकदम निघूनच गेलंय. मम्मीला आता उद्या परवा दिवशी कधी डिस्चार्ज मिळेल? उद्या डिस्चार्ज मिळेल मध्ये ते. पण सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट केला झाल्यामुळे एकदम भारी वाटलं. आता 2 दिवस झालं मला पण अन्न गोड लागत नव्हतं आणि घरच्यांना सगळ्यांना टेन्शनमध्ये होती. देवाच्या दयानं तुमच्या प्रेमानं तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं झालं. बिस्किट खायचे मनीषा आलो बिस्किट खायचे. हॅलो मॅडम बिस्किट काय सांगितलं ना डॉक्टरने? जेवायला द्या. जेवण होय त्यांनी काय म्हणते ते जेवायला बिस्किट द्या. मला चॅनलचं नाव सांगा. हो थोडं खावा थोडं. यूट्यूब इंस्टा खावा ते भूल उतरते बघा. ते खाल्ल्यावर नाही तर भूल उतरत नाही. ती पूर्ण पुढा संपवावं लागते. नाही खाल्ल्यावर डॉक्टर सोडतच नाही म्हणते. नाही भूलच उतरणार नाही ना. हा हळूहळू कदा म्हणून काय विषय नाही. आपण थांबूया मस्त चाललं. अहो भूल उतरणार नाही. ती भूल उतरायसाठी दिली तुम्हाला ती. हा आणि रिपोर्ट किती म्हणून सांगितलं डॉक्टर सगळं किती सांगितलं काय करत फक्त मीठ आणि तसलं खायचं सांगितलं. मीठ खायचं ना फक्त. आणि चावलं पण झालं त्याचं काय का चरबी वाढल्यामुळे ती नसायचं ना नशा दाखवलं की पूर्ण म्हणजे त्यात दाखवलं सगळं. सीड आहे आपल्याकडे दाखवलं. पुढा संपवायचा आहे. 4 बिस्किट खायचे नव्हते. आता एक झाले. अहो भूल उतरणार नाही. नाही तर भूल उतरायसाठी दिली ती. बिस्किट खायला सांगा 4-5 खायला. माझ्यासाठी खा, कोणासाठी खाऊ नका. घरी जायचं लवकर तर बिस्किट खावं लागतं. माझ्यासाठी खा पाहिजे. भूल उतरली की तुम्हाला घरी सोडता येते. आता भूल तुम्हाला समजून थांबले तर मी समजून सांगायला लागलो तुला. वयाच्या मानानं चालाय. काय तर एक तर माझ्या पूजाचे भांडण मिटून आयला का असं झालं की हा आमचं भांडण मिटून झालं की नाही ना. बाई थोडं राहिले. तर जेवढी होतं तेवढं आपण काळजी घ्या मित्रांनो. तुम्ही पण तुमच्या कसं वाटतं काय एवढं लास्टच राहिले नाही उलटी होत. मी उलटी होत डॉक्टरने केअर बॅग घेऊन येतो मी भरणं. थोडं एवढंच राहिले. यायला द्या वाटलं. चापी वाटलं तर थोडा राहू दे. एवढं चापी नको राहू दे. चालू आहे गरम आहे. घरातलंच आहे. घरातलाच आहे. हे चांगलं आहे ना. थोडं खंगवतोय बघ. थोडं खंगवतोय. वाताला जागा वाताला कुठं होतं. ना नॉर्मलच फ्रेश वाटलं. सगळ्यात मी काय खाल्लं नाही माहिती हो लय गार करू ना. गरम कशाला आणलंय आपण.
काढल बरं का हळूहळू घे. बस काय आतमध्ये नाही दुखलं होतं, त्रास नाही झाला का? मला म्हणते खोटं बोलला तू माझ्यासोबत. नाही मला टेन्शन गेलं नाही माझं. मला एकदम भारी वाटत लागलं आता. काय आजार नाही काय टेन्शन नाही म्हणजे काही नाही. मला त्याचं आपल्याला त्याचं भीती होती का? मला काय वाटतं शरीर कुठे चक्कर पाहिजे असं वाटत होतं. पण आता काय सुरू नाही. उद्या किंवा उद्या सोडते. बोलू तर लगेच सोडायचे बोलू तर काही सोडते ते. खरं तर ह्या माणसामुळे झाली. लाईफलाईन चालू होती. जो झूठ से किसी का घर बसे आता घरी उद्या चाललं मस्त वेगळी डॉक्टरला विचारतो मटन बिटन चालतंय सुक्का बिक्का मस्त वेगळी मी माझ्या हाताने करून चालतो. चालतंय ना मटन मस्त काही नाही. आपी काय म्हणली माहिती आहे का? या राईला हो हो बस थांब मॅडम मित्रांनो आजचा मम्मीचा दुसरा दिवस आहे आणि मम्मीला आज घरी घेऊन जायचं. डिस्चार्ज देणार डॉक्टर. जायचं आहे घरी ग. कालपासून म्हणाली मला घरी घेऊन चल. बरं वाटायला आता बरं वाटतं घर घरी नाही आणणार पण खात असेल तर घरी गेल्यावर जेवणार ना नक्की. डॉक्टर म्हणलं तर नाही जेवले तर परत ना माघारी घेऊन. आणि मला म्हणते तू काल माझी शपथ घेतली आणि खोटी शपथ कशी काय खाल्ली. एन्जॉय पण मी तुला शपथ घेतली परत लगेच सुटली बोलली का. तर 5-10 मिनिटात आता त्याच्याला थोडं चालवणार आहे. चालवून बघायचं जर व्यवस्थित चालली तरच नाही तर नाही चालली तर मग अजून काय झालं तुला काय झालं तुला. त्या दिवशी मम्मीला दवाखान्यात घेऊन होतो अचानक धापच भरायला लागली दम भरायला लागला. एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी रिपोर्टमध्ये सगळं क्लिअर आलं त्यामुळे काही टेन्शन नाही आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे. भारी वाटलं. तर मनातली सगळा डाऊट आणि शंका निघून गेली. आपल्याला जी मनात काय असं वाटत होतं किंवा दाखदुख होत होते ना तर ते सगळे निघून गेले. तर चला आता मम्मीला डिस्चार्ज देतो. आता थोडं चालवतो मग चालल्यावर समजेल तिला आपण काही विषय नाही. बघूया तिला चहा पाहणार आता.